अरे अरे लहान थोर याते भलते नारे नर करावा विचार न लगे चिंता कोणाची। कुठे याते कुळाचा प्रश्न आहे। ब्राह्मण क्षत्रिय शूद्रा चांडाळा अधिकार बाळे नारी नरादी करून वेश्याही विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म जगामध्ये सगळेच त्यांना महाराज देव दिसतात। जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्ती दृष्टी दिशे ते ते हरिओ जे जे दृष्टी दिशे ते ते सगळ्या जगामध्ये महाराज ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित जगत्यां जगत सर्वाभूती पाहे एक वासुदेव अशी महाराज वृत्ती होती तिथे। याती कुळ शिल्लकच राहत नाही। म्हणून जगद्गुरु तुकोबरा म्हणतात आम्हाला कुलाला कलंक लागण्याची भीती नाही। भोगे रोग भयं कुलच्युती भयं वित्तेंद्रुपालात भयं। आता महाराज आता इथे बोलण्याचा विषय नाही। 40 मशनरी चालले होता 8 दिवस झाले लोक पार परेशान झालेत पाऊस पण तो विषय आपला नाही बरं का इथे। कारण बुवा चोकला की मग त्याला लगेच चल कोर्टात म्हणतात तुला शीर्षासनच करायला होतो विठाला इकडं लोकांनी किती मुचापात्या करू द्या त्यांचं काय नाही पण बुवा एखादा शब्द बोलला इथं स्टेजवर की त्याला महाराज नीटच करून टाकतात विठाला विठाला। जर तुमच्याकडे गडगंज संपत्ती असेल तर महाराज तुम्हाला राजाची भीती आहे, चोराची भीती आहे, भाऊबंदकीची भीती आहे। पण जगद्गुरु तुकोबरा सांगतात आम्हाला ती भीती नाही। आम्ही सदैव सुडके जवळे येता चोर धाके जावो पुढते भिके उतरी घर राखीती। आम्हाला भीती नाही। भोगे रोग भयं कुलच्युती भयं वित्तेंद्रुपालात भयं माने दैन्य भयं। प्रत्येकाला मान अपमानाची भीती। या पुढे म्हणलं की फुगले वा पाठीमागे म्हणले की मग या तिकडच्या चौकात तिकडं तुम्हाला दाखवतो विठाला विठाला। जगद्गुरु तुकोबरा सांगतात वंदी कोणी मारी निंदी कोणी पूजा करी मज हे नाही ते नाही वेगळा दोही पासोनी मज हे नाही ते नाही। त्याच्यामुळे महाराज आम्हाला मान अपमानाची भीती नाही बरं का। जगद्गुरु तुकोबराची गाढवावरनं धिंड काढली। लोक म्हणायचे महाराज तुम्हाला काही वाटतंय का नाही गाढवावरून धिंड काढली। भर उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये सगळे पायी महाराज अनवाणी पायी चाललेले। ते म्हणले काही वाईट वाटतंय का नाही महाराज जे भेटायचे जे हरी काय महाराज वाईट वाटतंय का नाही। ते म्हणले वाईट वाटतंय गाड्यांनो मी एकटा गाडीवर बसून चालून तुम्ही सगळे अनवाणी पायी चालले तुमचे पाय पळतात हेच मला वाईट वाटतंय विठाला। वंदे कोणी मारी निंदे कोणी पूजा करे मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासून। म्हणजे मानाची आमच्या संताला चाड नसते बरं का ही ताकद आहे। भोगे रोग भयं कुलच्युती वित्तेंद्रुपाला माने दैन्य भयं बलेरी पो भयं। बलवानाला बलवानाची भीती। अहो ज्यावेळेस महाराज 100 कौरव मारले गेले आणि हे 5 पांडव भगवान परमात्मा घेऊन गेले त्यावेळेस धृतराष्ट्राने विचार केला की एकट्या भीमाने माझे 99 मुलं मारले। कारण बाकीच्या पांडवांनी नाही मारले कारण प्रतिज्ञा भीमाची होती।
द्रौपदीच्या ज्यावेळेस वस्त्रहरणाच्या टायमाला एक भाऊ गेला, तो पुन्हा त्या युद्धामध्ये राहिला नाही. तो कुठे गेला त्याचा काही थांग पत्ता नाही. राहिलेले 99च्या 99 भाऊ एकट्या भीमाने मारले. त्याचा राग धृतराष्ट्राच्या मनात होता. याला ना माझी काय ताकद आहे दाखवतो, माझे 99 मुलं मारले काय, आणि मला महाराज भीमाला भेटायचं, एवढं मोठं कर्तृत्व युक्त मोठं महाराज चांगला मुलगा जर मला मिळाला असतं तर बरं झालं असतं. कमीत कमी मला त्याला भेटायचं. पण देवाने त्याचा कावा जाणला. जाणे जीवीचे सकळ नारायण. देवाने जाणलं याच्या काय मनात पाप येते. हे जरी आंधळ असलं पण याच्या मिठीत जर भीम सापडला ना, याचं पीठच केल्याशिवाय सोडणार नाही. ते देवाला कळतंय मनातलं. बरं आहे आपल्याला कळत नाही म्हणून बरं आहे. तुम्हाला जर कळालं असं मला तुमच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतंय, तुम्ही असे शांत बसले असते काय कीर्तनात. अहो कीर्तनात एकमेकाच्या डोक्यात टाळ घातली असते. विठाला ते फक्त देवाला कळतंय. देव चतुर चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर